सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेघ. आजचे प्रकरण आहे बंधन आणि स्वातंत्र्य. नवऱ्याने बायकोवर सक्ती केली तर बायकोचा इगो दुखावतो आणि बायकोने नवऱ्याला प्रतिसाद दिला नाही तर नवऱ्याचा इगो दुखावतो. नवरा बायको नात्यामध्ये जर इगोलेस होता आले नाही तर दोघांनाही कशी घुसमट आणि कोंडमारा सहन करावा लागतो हे रुपालीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या निमित्ताने माझ्या लक्षात येत होते. रुपाली गेल्या वर्षभरापासून आमच्याकडे परिचारिका म्हणून काम करते आहे. खरं तर ती तशी समजूतदार आहे. येथील सर्व आजी-आजोबांची अस्तेवाईकपणे देखभाल आणि सेवा शुश्रूषा करत असते. पण तिचा नवरा मात्र काहीसा किरकिरा आणि हट्टी स्वभावाचा आहे. त्यात लॉकडाऊनमुळे तो दिवसभर घरीच असल्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले होते. आज रुपालीला घेऊन तिचा नवरा मला भेटायला आला होता. गेल्या आठवड्यातील त्या प्रसंगानंतर मी तिला सुट्टी घ्यायला सांगितली होती. परत असे होणार नाही. मी तिला सहज भेटायला आलो होतो. मुलगी फार आठवण काढत होती. म्हणून थोडा वेळ हिला घरी घेऊन गेलो होतो. हिला कामावर येऊ द्या. सुट्टी घेऊन कसं चालेल? लॉकडाऊनमुळे सध्या माझं पण काम बंद आहे. तो विनंती करत म्हणाला. कामावर यायला हरकत नाही, पण इथले नियम आणि शिस्त मात्र पाळायला हवी. कोरोनामुळे बाहेरची परिस्थिती तुम्ही बघत आहातच. काही दिवसांसाठीचा तर प्रश्न आहे. सर्वांना इथं राहण्याची सक्ती करताना आम्हालाही नाईलाज वाटतोय. पण काय करणार? आम्ही घरातील सर्वजण ही खूप काळजी घेतोय. आम्हाला पण आमच्या जीवाची भीती आहेच की. तसं नाही. तुम्हाला एकट्याला सवलत दिली तर बाकीचे पण सवलत मागतील. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी आता परत हिला असं भेटायला येणार नाही. हिला उद्यापासून कामावर येऊ द्या. तो अजिजीच्या सुरात म्हणाला. रुपाली मात्र काहीच बोलत नव्हती. ठीक आहे. मी माधुरीला तसं सांगतो. उद्यापासून ड्युटीवर येऊ द्या. मी सांगितले. माझे आभार मानत ते दोघे निघून गेले. गेल्या आठवड्यात एके दिवशी सकाळी माधुरीने केबिनमध्ये येऊन मला घडलेली हकीकत सांगितली होती. सर, गेले 2 दिवस रुपाली सिस्टरचे मिस्टर रात्री त्यांना भेटायला येत आहेत. काल रात्री जवळपास अर्धा तास त्यांना घरीही घेऊन गेले होते. ती दबकत दबकत म्हणाली. अरे पण ड्युटीवर असताना त्या घरी कशा काय गेल्या? आणि रात्री तुम्ही गेट कसं काय उघडता? मी रागाने विचारले. ते दारू पिऊन आले होते. त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी ऐकतच नाहीत. असं चालणार नाही. तू रुपाली सिस्टरना मला भेटायला पाठव. मी चिडून म्हणालो. ठीक आहे, पाठवते. असे म्हणत माधुरी आत निघून गेली. एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यामुळे मी अगोदरच तणावात होतो. त्यात हा प्रकार ऐकल्यावर आणखीनच काळजीत पडलो. आम्ही स्वतःची आणि वृद्धांची कितीही काळजी घेतली तरी खरी अडचण परिचारिका आणि आया मावशा यांच्या बाबतीत होती. त्याही स्वतःची काळजी घेतच होत्या, पण लहान घरे, व्यसनी नवरे यामुळे काहींच्या बाबतीत मर्यादा येत होत्या. म्हणून आम्ही 15-15 दिवसांची ड्युटी ठरवून त्यांची इथं राहायची व्यवस्था केली होती. पण आता हा नवीनच प्रश्न निर्माण होऊ लागला होता. थोड्या वेळाने रुपाली सिस्टर मला भेटायला आल्या. सॉरी सर, रात्री ते पिऊन आले होते. इथे सगळ्यांच्या समोर उगीच दंगा नको म्हणून मग मी थोडा वेळ घरी जाऊन आले. मी नाही म्हटलं असतं तर त्यांनी लगेच भांडण काढलं असतं. त्या रडकुंडीला तिला येऊन म्हणाल्या. नाही सिस्टर, असं चालणार नाही. तुम्ही त्यांना स्पष्टपणे समजावून सांगायला हवं. मी त्यांना बजावत म्हणालो. किती समजावून सांगणार सर? तुम्हाला सांगायची पण लाज वाटते मला. आमच्या लग्नाला 8-10 वर्षे झाली तरी अजून नवीन लग्न झाल्यासारखे वागतात. घरात सासू-सासरे, लहान दीर, मुलगी आहे याचंही भान नसतं त्यांना. मी विरोध करायला गेले तर तुझं माझ्यावर प्रेमच नाही, मी तुला आवडतच नाही, माझ्याशी लग्नच कशाला केलंस? असं म्हणत लगेच डोक्यात राग घालून घेतात. मी उद्या 1 दिवस सुट्टी घेते. थोडे दिवस मला कामावर येऊ नको म्हणून सांगितले असं सांगते. मग ते स्वतःहून लगेच तुम्हाला भेटायला येतील. त्यावेळी तुम्हीच त्यांना समजावून सांगा.
त्या मला युक्ती सुचवत म्हणाल्या, "त्यांची दारू सुटण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? तुम्ही त्यांना गोळ्या सुरू कराल का?" "सिस्टर, आपण दारू सोडावी अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे का? तसे असेल तरच त्यांना गोळ्या सुरू करता येतील." "त्यांची स्वतःची इच्छा कुठली? मीच त्यांना चहातून किंवा जेवणातून गोळ्या दिल्या असत्या." "त्या गोळ्यांचे काही साइड इफेक्ट्स असतात. गोळ्या सुरू असताना ड्रिंक घेतलं तर त्यांना रिएक्शन येऊ शकतं. त्यामुळे त्यांना कल्पना देऊनच गोळ्या सुरू केल्या तर अधिक बरं." मी त्यांना समजावत म्हणालो. "अलीकडे मला खूप टेन्शन येऊ लागलंय सर. मी घराबाहेर पडून नोकरी करू लागल्यापासून आमच्यात वारंवार वाद होऊ लागले आहेत. परवा मला नवीन गाडी घेतली. त्याचाही त्यांना फार आनंद झालाच नाही. मी माझ्या पगारातून हप्ते भरतीये. तरीही मी तुला सोडायला येत नव्हतो का? उगीच कशाला कर्ज केलंस? असं अधूनमधून म्हणत राहतात. तुमच्या नोकरी करण्याला त्यांचा विरोध आहे का? नोकरी करण्याला विरोध नाही, पण सलग 15 दिवस इथे राहायला त्यांचा विरोध आहे. मी त्यांना इथली अडचण सांगितली, पण ते काही त्यांना पटत नाही. "तू काम करते आहेस आणि मी घरात बसून खातो आहे म्हणून तू मला काही पण सांगू नको," असं म्हणतात. ते सांगतील ते मी निमूटपणे ऐकायला हवंय. मी त्यांना काही सांगायला गेलं तर लगेच, "तू हल्ली फार बोलू लागली आहेस," असं म्हणत माझ्यावर चिडतात. अलीकडेच ते असं वागू लागलेत. पूर्वी 8-15 दिवसातून कधीतरी ड्रिंक घ्यायचे. आता रोजच पितायत. दारूच्या व्यसनामुळे आत्मविश्वास कमी झाला तर काही जण असे आक्रमकपणे वागू लागतात. तुम्ही एकदा मानसोपचार तज्ञांचा सल्ला का घेत नाही सिस्टर? ते माझं ऐकणार नाहीत. मला काय वेड लागलंय का असं म्हणतील. तसे ते स्वभावाने खूप हळवे आहेत. माझ्याबद्दल त्यांच्या मनात प्रेमही आहे, पण ते मला समजूनच घेत नाहीत. रात्री ते दारू पिऊन आल्यावर त्यांच्याशी शरीर संबंध मला अगदी नकोसे वाटतात. मी रिस्पॉन्स दिला नाही तर दुसऱ्या दिवशी दिवसभर माझ्यावर चिडचिड करतात. त्यामुळेही मला त्यांना रात्री रिस्पॉन्स द्यावा वाटत नसेल. माझं काय चुकतंय हेच मला समजत नाही. पण या गोष्टीवरून आमच्यात वारंवार मतभेद होऊ लागले आहेत. त्या काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीत म्हणाल्या. सध्या त्यांचे काम बंद असल्यामुळे असं होत असेल. लॉकडाऊन संपल्यानंतर सगळं काही सुरळीत होईल. मी त्यांना समजावत म्हणालो. त्यानंतर मला सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक दिवस सुट्टी घेतली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याला घेऊन त्या मला भेटायला आल्या होत्या. मला भेटून गेल्यानंतर रुपाली सिस्टरांचा नवरा परत संवेदनामध्ये आला नाही, पण त्याचं दारू पिण्याचं प्रमाण वाढलं होतं. रुपाली सिस्टरना तो वारंवार फोन करायचा. "तिथलं जेवण चांगलं असतं का? मी तुला घरातून डबा आणून देऊ का?" अशी विचारपूस करायचा. आपली बायको सतत आपल्यासोबत असायला हवी असं त्याला वाटत असावं. पण आर्थिक अडचणींमुळे नोकरीवर पाठवण्याशिवाय त्याच्यासमोर पर्यायही नव्हता. नवऱ्याच्या या मानसिकतेमुळे रुपाली सिस्टरच्या मनामध्येही ड्युटी करण्याबाबत चलबिचल सुरू होती. एके दिवशी संध्याकाळी रुपाली सिस्टरांच्या लहान दिराचा त्यांना फोन आला. "दादा गाडीवरून पडलाय. डोक्याला थोडा मार लागला आहे. सर दवाखान्यात आहेस का? मी त्याला तिकडं घेऊन येतो." ते ऐकून रुपाली सिस्टर खूपच घाबरल्या. मी त्यावेळी संवेदनामध्येच होतो. मी त्याला घेऊन यायला सांगितलं. थोड्या वेळाने रुपाली सिस्टरांचा दीर त्याला घेऊन आला. मी त्याला तपासून पाहिलं. त्याने ड्रिंक घेतलं होतं. जखम फारशी गंभीर नव्हती. डोक्याला थोडीशी खोक पडली होती. मी जखम स्वच्छ करून टाके घातले. ड्रेसिंग केले आणि औषध दिले. तो आपल्या भावासोबत परत गेला. "मी काही दिवस सुट्टी घेते सर. नेहमीप्रमाणे ड्युट्या सुरू झाल्यानंतर कामावर येते." रुपाली सिस्टर उदासपणे म्हणाल्या. "आपण इथे राहत असल्यामुळे आपल्या नवऱ्याचं दारू पिणं वाढत आहे, अशी अपराधी भावना त्यांच्या मनात तयार झाली होती. एका बाजूला त्यांना आपल्या नवऱ्याचा रागही येत होता आणि दुसरीकडे त्याच्याबद्दल कणवही वाटत होती. आपण घरी थांबल्यानंतर कदाचित नवऱ्याच्या वागण्यात फरक पडेल, अशी त्यांना आशा वाटत होती. मी त्यांना "ठीक आहे" असं सांगितलं. त्यांच्याऐवजी दुसऱ्या सिस्टरना ड्युटीवर बोलावून घेतलं आणि त्यांना सुट्टी दिली. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचं एक कोटेशन आहे.
प्रत्येक कुटुंबात स्त्री-पुरुषामध्ये सहकार्य आणि संघर्ष चालूच असतो. स्त्री यथाशक्ती स्वतःवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष करत राहते, मात्र त्याच वेळी सहकार्य करणे सुद्धा तिला भाग पडत असते. रुपाली सिस्टरांची मनस्थिती अशीच झाली होती. पण आपण आपल्या बायकोवर जेवढी अधिक मालकी सांगू, तेवढी ती अधिक अनोळखी होईल, ही गोष्ट रुपाली सिस्टरच्या नवऱ्याच्या लक्षात कशी येत नसेल? त्याने आपल्या बायकोला थोडी स्पेस आणि स्वातंत्र्य दिलं असतं, तर ती अधिक आनंदी झाली असती आणि त्याचा त्यांच्या सहजीवनावरही चांगला परिणाम झाला असता. पण त्याच्या संकुचित वृत्तीमुळे दोघांची सुद्धा परवडच सुरू होती. त्यांची ही परवड पाहून मला बंधन आणि स्वातंत्र्य या विषयावरची एक गोष्ट आठवली. एकदा एका गावातून एक साधू आणि त्यांचे शिष्य चाललेले असतात. त्यांच्यामध्ये बंधन आणि स्वातंत्र्य या विषयावर चर्चा चाललेली असते. एक माणूस त्यांच्या बाजूने एक गाय घेऊन चाललेला असतो. त्या गायीच्या गळ्यातील दोरीचे टोक त्या माणसाच्या हातात असते. साधू आपल्या शिष्यांना विचारतात, "कोण कोणाच्या बंधनात आहे? गाय माणसाच्या की माणूस गायीच्या?" तेव्हा साहजिकच शिष्य पहिला पर्याय निवडतात. इतक्यात त्या माणसाच्या हातातील दोरी सुटते आणि गाय धावू लागते. तो माणूसही गायीच्या पाठीमागे धावू लागतो. तेव्हा ते साधू हसत हसत आपल्या शिष्यांना पुन्हा एकदा विचारतात, "कोण कोणाच्या बंधनात आहे?" रुपाली सिस्टरच्या नवऱ्याची अवस्था सुद्धा हातात गायीची दोरी धरलेल्या माणसासारखीच झाली नव्हती काय? धन्यवाद.